Good morning. Today we are going to learn our last poem, The Priest. आज आपण आपल्या सिलेबसमधली शेवटची कविता अभ्यासणार आहोत. तिचा टायटल आहे द प्रीस्ट. मीनिंग ऑफ दिस वर्ड इज ए पुजारी. Pujari, in general terms, if we generalize the characteristic qualities of Pujari, then Pujari is a spiritual person who has saintly qualities and whose life is devoted to the service of God. Pujari म्हणजे एक आध्यात्मिक व्यक्ती जिचं जीवन हे चांगल्या गोष्टीसाठी, संत वृत्तीसाठी वेचलं जातं. अशा प्रकारचा व्यक्ती की जो मंदिरामध्ये देवाची पूजा करतो आणि आपलं संपूर्ण आयुष्य तो देवाच्या सेवेसाठी देऊन टाकतो. असं एक कन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये आहे. Arun Kolatkar wrote a poem, a group of poems which was published under the name Jejuri. You know a place Jejuri. तुम्हाला माहिती आहे की जेजुरी हे एक ठिकाण आहे नियर पुणे, some 30 kilometers away from Pune, where Lord Khandoba is set in the temple. This god or this temple has a tradition of pilgrimage. धार्मिक यात्रेची त्याला एक परंपरा आहे. एव्हरी इयर लार्ज नंबर ऑफ पीपल विजिट जेजुरी अँड सच रिलिजियस प्लेसेस. आणि असली जी धार्मिक स्थळं असतात दे बिकम फेमस फॉर हिपोक्रेसी ऑफ द पीपल हू सर्व गॉड. दांभिकता ज्याला आपण म्हणतो. अँड हाऊ दीज पीपल हॅव बिकम मटेरियलिस्टिक. हे कसे लोक भौतिकवादी झालेले आहेत. अशा गोष्टींचं चिंतन या धार्मिक स्थळांना भेट दिल्यानंतर आपल्या मनामध्ये येतं. And exactly the same feelings are embodied by Arun Kolatkar in a poet in the poems published under the title Jejuri. जेजुरी नावाच्या ह्या पुस्तकामध्ये त्यांनी ज्या कविता ऐकल्या हीच दांभिकपणाची भावना प्रकर्षानं धार्मिक स्थळावरली आपल्याला लक्षात येते. Instead of serving God, how the interests of priests revolved around self-interest. देवाची पूजा करण्यापेक्षा स्वतःच्या भौतिक सुखाकडं कसे हे लोक बघतात असा चित्र अरुण कोलटकरनी आपल्या जेजुरी या कविता संग्रहामधून. And this ironic presentation of religious pilgrimage brings forth the reality which is part of our religious places. Nowadays, अलीकडच्या कालावधीमध्ये in the name of Ram, Jai Sri Ram, from Ram Ram राम राम म्हणजे आपण भेटीच्या वेळी एकमेकाला एक कर्टसी म्हणून
जे बोलतो तो राम राम. आणि जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी इट इज वॉर क्राय. एक वास्तव स्थिती आजची अशी आहे की शास्त्र प्रचंड प्रगत झालेलं आहे. सर्व प्रकारची शास्त्र, समाजशास्त्र, आणखीन सामाजिक शास्त्र, आणखीन प्युअर सायन्सेस, प्युअर शास्त्र, हे दोन्हीही अत्यंत प्रगत झालेले आहेत. घड्याळाचा काटा आता पाठीमागच्या दिशेनं फिरू शकत नाही. पण सत्तेच्या बाजारात भावनेला अपील करायचं म्हटलं तर घड्याळाचा काटा मागं पुढं आडवा तिडवा कसाही फिरवला जातो. आणि यातूनच अलीकडची जी धार्मिक स्थिती, अलीकडची जी धार्मिक घटना आहेत याबद्दलची एक गोष्ट दिसते. म्हणजे हे सत्तेच्या राजकारणासाठी धर्माचा वापर केला जातो. म्हणजे आता हे थोडंसं विषयांतर होतं आहे, पण कालच झालेली घटना, तो कामरा हा एक कलाकार, त्या कलाकारानं आपल्या माजी मुख्यमंत्री साहेबांच्या बद्दल काहीतरी विधान केलं आणि त्या विधानाबद्दल त्याच्या घराची तोडफोड करण्यात आली. म्हणजे कला किंवा वाङ्मय, मग ते कोणत्याही प्रकारचं असो, याच्यामध्ये माणसाला किंवा व्यक्त होणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या मर्जीनुसार व्यक्त होण्याची संधी असते. असं म्हटलं जातं, आज आपल्याला एवढा वेळ नाही, परंतु असं म्हटलं जातं, ज्या ठिकाणी शास्त्र आणि फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान, आय वॉज रिकॉलिंग द वर्ड तत्त्वज्ञान, हे दोन विषय ज्यावेळी एखाद्या प्रश्नाचा उकल करण्यास कमी पडतात त्यावेळी कलाकार म्हणू किंवा लेखक त्याला अर्थ देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जिथं शास्त्र आणि तत्त्वज्ञान संपतं तिथं कला सुरू होते, असं एक आहे. आणि कलेच्या माध्यमातून अशा प्रकारे उपरोधात्मक चित्र आपल्यासमोर ठेवल्यामुळं सहजच आपल्या ओठाला हसू येतं आणि आपण म्हणतो की अरे ही एवढी केवढी वाईट गोष्ट चाललेली आहे. आणि एक सेल्फ रिव्हिलेशन होऊन आपल्या मनामध्ये आनंद फुलतो. ही ॲक्च्युअली गोष्ट या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दिस जेजुरी गॉट कॉमनवेल्थ पोएट्री प्राइज इन 1977 फॉर टू अरुण कोल्हटकर. अरुण कोल्हटकरना 1977 या कविता संग्रहाबद्दल एक पारितोषिक मिळालं, कॉमनवेल्थ पोएट्री प्राइज इन 1977. Now the word commonwealth is very much important for the students of English literature. इंग्रजी वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना हा कॉमनवेल्थ हा शब्द महत्त्वाचा आहे. व्हॉट इज मिनिंग ऑफ कॉमनवेल्थ? कॉमनवेल्थ म्हणजे पूर्वी जे ब्रिटिश कॉलनीच्या अंतर्गत, ब्रिटिश महासत्तेच्या अंतर्गत ज्या कॉलनीज होत्या आणि ज्या कॉलनीज नंतर स्वतंत्र झाल्या त्या कॉलनींची तांत्रिक सत्ता ही ब्रिटनकडे आहे. म्हणजे आपण स्वतंत्र झालो नाही, आपल्याकडे सत्ता हस्तांतरित केली गेलेली आहे. आणि ही हस्तांतरित करत असताना ब्रिटन आणि आपल्या अंतर्गत किंवा प्रत्येक कॉलनीच्या अंतर्गत एक करार झाला आणि त्या करारामध्ये ब्रिटनचा प्रमुख हा आपला तांत्रिकदृष्ट्या प्रमुख असतो. ॲक्च्युली आता त्याला तसा काही अर्थ नाही, पण ही वास्तवता आहे. आणि हे सर्व जे देश इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते
त्यांचा मिळून एक ग्रुप आहे, त्या ग्रुपला कॉमनवेल्थ म्हणतात. आणि या कॉमनवेल्थ देशांमध्ये साहजिकच इंग्रजीचा प्रसार झालेला होता आणि या देशातले लोक इंग्रजी भाषेमध्ये आपली प्रतिभा व्यक्त करत होते. क्रिएटिव्हिटी वॉज एक्सप्रेस्ड बाय दिस. आणि मग या अंतर्गत जे वाङ्मय येतं त्याला कॉमनवेल्थ लिटरेचर असं म्हटलं जातं. आता अरुण कोल्हटकरनी आणि त्या ह्याचं प्राईज कॉमनवेल्थ म्हणजे या सगळ्या देशांमधला एक चांगला लेखक म्हणून त्यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे. भिजकी वही इज अनदर वन मराठी वर्क बाय अरुण कोल्हटकर. अरुण कोल्हटकर यांचा प्रभाव हा फक्त मराठी भाषेपुरताच राहिला नाही किंवा फक्त जेजुरीपुरताच नाही, पण अलीकडेच प्रकाशात आलेले सलमान रश्दी किंवा कवी निसीम एझिकल यांच्यासुद्धा कवितांवर, यांच्यासुद्धा विचारांवर यांचा इन्फ्लुएन्स आहे असं दिसतं. आता आपल्याला प्रिस्ट ही जी कविता अभ्यासायची आहे ही जेजुरी ह्या कविता संग्रहामधून घेतलेली आहे. आणि इथं आपल्याला पुजाऱ्याचं व्यक्तिमत्व मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ॲज वी रीड द पोयम, character of temple priest is built up, and through his character certain kind of things are discussed by the poet. हे कॅरेक्टर आपल्या समोर येतं आणि त्या माध्यमातून काहीतरी गोष्टी आपल्याला. सो नाव धिस प्रीस्ट in the poem, this priest, हा जो पुजारी आहे, हा पुजारी he is waiting for the devotees. कोणत्याही म्हणजे पंढरीला जावा नाहीतर कुठेही जावा, तिथं लोक वारकऱ्यांची किंवा देवाला भेटीला येणाऱ्या लोकांची, यात्रेकरूंची वाट बघत असतात. कारण त्यांचं अर्थशास्त्र त्याच्यावर अवलंबून असतं. आय नो तुळजापूर हे फार मोठं ठिकाण आहे. आपल्या कुलस्वामिनी तुळजाभवानी ज्यांनी शिवाजी महाराजांना सुद्धा प्रेरणा दिली किंवा शिवाजी महाराजांनी ज्या गोष्टीचा, जशा शिवाजी महाराजांना ज्यांचा आशीर्वाद होता असं मानलं जातं, त्या तुळजाभवानी यांना एक ऐतिहासिक महत्त्व आहे आणि त्याचबरोबर पौराणिक महत्त्व आहे आणि याची एक परंपरा आहे. या सगळ्या गोष्टीमुळं या ठिकाणाला अत्यंत महत्त्व आहे. तर या तुळजापूरबद्दल एक गोष्ट सांगायची म्हटलं तर इथं म्हणजे लोक भरपूर येतात, त्यामुळे लोकांचा आर्थिक फायदा भरपूर होतो. जे टुरिस्टच्या माध्यमातून होत असेल किंवा या मंदिराला यात्रेकरूंना पुरवणाऱ्या साहित्यातून होत असेल, परंतु इथले लोक तसे तुम्हाला लगेच सहकार्य करायला तयार होतील किंवा काहीतरी फायदा शोधत असतात. ही गोष्ट प्राकर्षानं माझ्या लक्षात आली होती. मी एकदा तुळजापूरला गेलो होतो त्यावेळी. तर इथं सुद्धा कवी वाट म्हणजे बघतो की तो पुजारी वाट बघत असतोय. कुणाची वाट बघत असतोय? भक्तांची. भक्त येतील, पुरणपोळी घेऊन येतील, काहीतरी घेऊन येतील आणि मग ते इथं टाकतील आणि ते आपल्याला पुरणपोळी आज दुपारी खायला मिळेल. सो पुरणपोळी इज ए सिम्बॉल. पुरणपोळी हे काय, हे एक सिम्बॉल आहे. पुरणपोळी म्हणजे एक, पुरणपोळी आपली भूक भागवते आणि आता ही भूक बऱ्याच प्रकारची असते. ही शारीरिक भूक असते, त्याचबरोबर ही भूक आर्थिकसुद्धा असते. म्हणजे भूक हे इट इज, पुरणपोळी हे सिम्बॉल तयार होतं याच्यामध्ये. तर दुसरी गोष्ट म्हणजे या कवितेमध्ये जे
म्हणजे हा जो पुजारी आहे हा ॲक्च्युली यानं देवाला वाहून घेतलेला आहे. त्यामुळं एक भौतिक अशा कुठल्याही सुखांकडं न बघता देवाची तन मन धन अर्पून सेवा करायला पाहिजे. पण तशी गोष्ट आपल्याला इथं दिसताना येत नाही. त्याचे मंडेन कन्सर्न्स, त्याच्या म्हणजे या जगात आहे माणसाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांबद्दलची त्याची काळजी आपल्याला या कवितेमध्ये ठासीवपणे लेखकानं मांडलेली दिसते. कोल्हटकर हे टीका करत असताना उपरोधाचा वापर करतात. म्हणजे ह्याच्यामध्ये पुजारी त्याच्या सात्विक किंवा आध्यात्मिक गरजांपेक्षा त्याला भौतिक गरजा अधिक वाटतात, हा उपरोध कवीनं याच्यामध्ये मांडलेला आहे. आणि समाजामध्ये ते राहत असताना मटेरियलिझम किंवा त्यांची दांभिकता धार्मिक विधी करत असताना कशी असते हे, म्हणजे आपल्याला होम किंवा यज्ञ करायला लावतात आणि ते पत्रानं पाठवतात, कुणाला माहिती आहे ते काय करतात ते. तर या कवितेच्या माध्यमातून एक प्रकारचा तिखट कॉमेंट कवीनं याच्यावर केलेला आहे. धार्मिक म्हणजे धार्मिक ठिकाणांवर असणाऱ्या प्रथांवर एक तिखट टीकास्त्र या कवितेमध्ये कवीनं सोडलेलं आहे. आपण ही कविता अशी म्हणजे छोटी कविता असल्यामुळं 2 पानाची कविता आहे. कालची कविता 4 पानाची कविता होती आणि ती सुद्धा छोट्या टाईपमध्ये लिहिलेली होती. ही कविता छोटी आहे आणि आपण तासाभरामध्ये ही बघून घेऊ. तर याच्यामध्ये इन फर्स्ट पॅरेग्राफ, फर्स्ट स्टांजा, poet talks about an offering of heel and haunch on the cold altar of the culvert where the priest waits. पहिल्यांदाच इथे सांगतो की पुजारी वाट बघत आहे. काहीतरी देवाच्या चबुतऱ्यावर, देवाच्या पायावर काहीतरी कोणतरी आणून ठेवेल आणि तिथं पाया पडेल, श्रद्धेनं तिथं आणून ठेवेल. सो ही इज वेटिंग. तो तिथं वाट बघायला लागलेला आहे की काहीतरी आणून देईल. आणि तिथं आता मंदिराच्या शेजारी साधारणपणे साईडनं काही गटर्स असतात, म्हणजे त्याला कल्वर्ट वॉल म्हटलं आहे. कल्वर्ट म्हणजे टनेल, भिंतीच्या शेजारी असं गटर असतं ज्याच्यातून सतत पाणी वाहत असते. सो पीपल विल कम अँड ऑफर देअर वर्शिप टू द गॉड, अँड वाईल डुईंग दिस दे मे ब्रिंग समथिंग. काहीतरी बरोबर घेऊन येतील अशी अपेक्षा त्याच्या मनामध्ये आहे. सो इन द फर्स्ट स्टांजा वी हॅव पिक्चर ऑफ पुजारी वेटिंग फॉर यात्रेकरू टू कम. Now he has become anxious, means he does not see around him pilgrims. त्याच्या भोवती त्याला यात्रेकरू दिसत नाहीत. And as he could not see यात्रेकरूस, he thinks that today I might have lost. मला आज कदाचित तोटा होईल. So he becomes anxious. काळजी वाटते त्याला. And he says that, is the bus a little late? This question projects the anxiety of priest. त्या पुजाऱ्याला जी काळजी वाटून राहून गेलेली आहे ती काळजी या प्रश्नाच्या माध्यमातून. आणि काळजी कशाची आहे? काळजी ग्रीडची आहे, सेल्फिशनेसची आहे. इथं काळजी कुठल्या नोबल तत्वाबद्दल नाही. द प्रीस्ट वंडर्स विल देअर बी पुरणपोळी इन हिज प्लेट. आणि लगेचच दुसरा प्रश्न की विल देअर बी पुरणपोळी. नाव पुरणपोळी इज मीन्स इन गुड ओल्ड डेज. नाव डेज थिंग्स हॅव चेंज्ड. अलीकडं गोष्टी बदललेल्या आहेत, पण इन गुड ओल्ड डेज पुरणपोळी वॉज द ओनली स्वीट डिश
आता हे वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, आईस्क्रीम या त्या पण त्यावेळी पुरणपोळी एक मोठी, म्हणजे पीपल सेलिब्रेटेड बाय इटिंग पुरणपोळी. पुरणपोळी खाऊन लोक सेलिब्रेशन करायचे. तर ही विश्ड टू हॅव पुरणपोळी, आणि त्याबद्दल त्याच्या मनामध्ये प्रश्न आहे की विल माय डिझायर बी सॅटिस्फाईड, विल माय विश सॅटिस्फाईड, माझी इच्छा पूर्ण होईल का, मला पुरणपोळी मिळेल का. नाव दिस पुरणपोळी रिप्रेझेंट्स द काइंड ऑफ ॲटिट्यूड टॉवर्ड्स मटेरियल थिंग्स, भौतिक गोष्टीकडं, भौतिक सुखाकडं. पुरणपोळी नॉट ओनली इंडिकेट्स भौतिक गोष्टी, फक्त भौतिक गोष्ट याच्यातून लक्षात येत नाही, तर भौतिक सुखाकडं सुद्धा लोक हा कसा वळलेला आहे हे सुद्धा आपल्याला या पुरणपोळीच्या माध्यमातून लक्षात येतं. म्हणजे इट इज मटेरियल थिंग, म्हणजे ही इज नॉट थिंकिंग अबाउट हाऊ आय वुड फिनिश माय वर्शिप टुडे, पूजा टुडे, हाऊ वुड आय ऑर्गनाइज द पूजा इन अ व्हेरी नाईस वे, असल्या काही गोष्टीचा त्यानं विचार करत नाही, तो वेगळ्याच गोष्टीचा विचार करतो. With a quick intake of testicles at the touch of the rough cut, dew-drenched stone, he turns his head in the sun. शरीराच्या थोड्याशा हालचाली करत, म्हणजे थोडंसं इकडं तिकडं पाय हलवत, ही तिकडं त्या पाण्याने ओल्या झालेल्या दगडाकडं दगड त्याच्या पायाला स्पर्श करत असतात. अशा वेळी तो त्याचं डोकं सूर्याकडे वळवतो, सन. टू लुक ॲट द लॉंग रोड वाइंडिंग आउट ऑफ साईट विथ द इव्हेंटलेसनेस ऑफ द फॉर्च्युन्स लाईन ऑन ए डेड मॅन्स पाम. तो व्हाय डज ही लुक ॲट द सन? ही लुक्स ॲट द सन टू कन्फर्म टाईम, वेळ किती झाली आहे. बिकॉज इन दोज डेज ट्रान्सपोर्टेशन वॉज नॉट दॅट फास्ट, सो देर वुड बी आयदर one or two buses or 3 or 4 buses, and the number of devotees were also less. यात्रेकरू सुद्धा कमी असायचे. मग आता इथं घड्याळ पण त्यावेळी फार लोक वापरायचे नाहीत. मग सूर्याकडे बघून एसटीची वेळ झाली का हे त्यानं पहिल्यांदा कन्फर्म केलं. नंतर ही लुक्ड ॲट द रोड लुक्ड डेझर्टेड, अँड धिस डेझर्टेड मीन्स नोबडी वॉज देअर, अँड डेझर्टेड मीन्स इव्हेंटलेस, जिथं काहीच घडत नाही. आणि जिथं काहीच घडत नाही अशा व्यक्तीशी या रस्त्याची तुलना केलेली आहे. म्हणजे मृत माणसाच्या हातावरील रेषेसारखा तो रस्ता होता असं म्हटलेलं आहे. नाव डेड मॅन्स लाईन हॅज स्टॉप्ड टू फंक्शन, नथिंग विल हॅपन इन हिज लाईफ, त्याच्या जीवनामध्ये काहीच घडणार नाही. अशी जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्याला अ डेड मॅन्स पाम, त्या मृत माणसाचा हात, या याच्यातून लक्षात येते. म्हणजे प्रिस्ट उठतो, तो वाट बघत असतो, उठतो, सूर्याकडे बघतो वेळ कन्फर्म करण्यासाठी, पुन्हा रस्त्याकडे बघतो, रस्त्यावर काहीच दिसत नाही, आणि मग त्याला वाटतं की हा मृत माणसाचा हात तरी नसेल की ज्याच्यावर काहीच घडणार नाही. द सन टेक्स अप द priest's head and pats his cheek familiarly like the village barber. Now the sun caresses his cheeks, means it shines on his cheek. He feels good, as if the barber has patted on his cheek. There is a good feeling when barber cuts your hair and applies water or massage. It is good thing. So he was feeling good in the sun. He was feeling
good. So familiarly, the village barber, when you go to cut your hair or just to shave yourself, दाढी करायला किंवा केस कापायला जातात त्यावेळी न्हावी तुमच्याशी ज्या जवळीकतेनं वागतो, त्या जवळीकतेनं तो सूर्य त्याच्याशी वागत होता. त्यानं त्याच्या गालावर असाच हात फिरवला. And he had ate or he was chewing betel nut, पान, खाऊचं पान. तो पान चगळत होता. Actually, here is irony in the statement of Arun Kolatkar. As a priest, गुरव म्हणून गुरुवानं काय करायला पाहिजे तर ही शुड सिंग रिलिजियस हिम्स, धार्मिक श्लोक मंत्र म्हणायला पाहिजेत ना. इनस्टेड ही इज इटिंग पान अँड हिज पान इज मेकिंग द साऊंड ऑफ चिविंग बिटल नट instead of make chants of hymn or mantras. मंत्र म्हणण्याच्या ऐवजी तो पान खात होता. And here the spiritual and material is ironically, critically set साइड बाय साइड. इथे या दोन इमेजेस एकमेका शेजारी ठेवलेल्या आहे. आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्ही गोष्टी एकमेकाच्या बाजूला ठेवून एक प्रकारचा तणाव या दोन गोष्टीमध्ये आपल्या मनामध्ये तयार होतो. आणि हा तणाव तयार झाल्यामुळं आपल्याला एक सरप्राईज, आश्चर्य वाटतं किंवा हे असं कसं असू शकेल, आणि यामधून आपल्याला आनंद मिळत असतो. वी गेट इंटरेस्टेड इन इट. म्हणजे अशा काही कवी अशा ज्या कल्पना वापरत असतो त्या कल्पना आपल्याला त्या वाक्यामधून एक प्रकारचा इंटरेस्ट निर्माण व्हावा, एक प्रकारचा धक्का बसावा आणि त्यामुळं आपल्याला एक मानसिक समाधान मिळावं, जे कला आपल्याला देते आणि ज्या माध्यमातून आपण कलाकार आणि कविता याच्यामधलं नातं उलगडावं या दृष्टीनं वापरलेल्या या गोष्टी असतात. याचा आपल्याला बारकाईनं किंवा आपण वारंवार पुन्हा पुन्हा या गोष्टींचा अभ्यास केला, याच्यावर चिंतन केलं तर ही गोष्ट लक्षात येते. आता हे जे बिटल नट खाऊन तो जे मंत्र म्हणत होता, इट वर्क्स, ते त्याच्या मंत्राने काम केलं. नाव दिस इज ऑल्सो आयरॉनिक. And to spotlight this irony, this line has only two words. It works means हुर्रा असं वेगळंच म्हटल्यानंतर एक त्याचा एक इम्पॅक्ट असतो, म्हणजे त्याचं एक अटेन्शन असतं. तसं इट वर्क्स, दिस इट वर्क्स इज सेपरेटेड फ्रॉम द अदर वर्ड्स टू से दॅट दिस इज इम्पॅक्टफुल. The bus is no more just a thought in his head. बस म्हणजे काय फक्त त्याच्या डोक्यातला विचार नव्हता. It is now a dot in the distance. तो आता एक ठिपका होता काही अंतरावर असणारा. And under his lazy lizard stare, under his lazy lizard stare, it begins to grow slowly like a wart upon his nose. Now look, कवीचं कौशल्य हे विचार व्यक्त करत असताना योग्य शब्दांचा खेळ करणे हे असतं. आता इथे या स्टांजामध्ये आपल्याला हे कवीचं कौशल्य अत्यंत उत्कटपणे पाहायला मिळतं. म्हणजे या अगोदर कवीनं पुजारी कसा भौतिक गोष्टींच्या भोवती गुंडाळलेला आहे, त्याला पुरणपोळी पाहिजे, तो म्हणजे काहीतरी ऑफरिंगची वाट बघत आहे, आणि ही वाट बघणं
याच्यामध्ये जसा एखादा सरडा, आता सरडा ही भारतीय परंपरेमध्ये असली, म्हणजे सरडा इज नॉट लविंग, नाही, हा एकतर ब्युटिफुल नाही, कुणी त्याला पाळत नाही. दुसरी गोष्ट, सरडाचा तो जो सरपटत असतो कुंपणावरून, तो काट्यावरून सरपटत असतो, हे बघितल्यावर मनामध्ये एक भीती तयार होते. म्हणजे ही सरडा डज नॉट इन्स्पायर, अँड द स्टेअर ऑफ प्रीस्ट, आणि त्या पुजाऱ्याची नजर ही आळशी सरड्यासारखी नजर, आळशी सरड्यासारख्या नजरेने, आळशी सरड्यासारखी नजर. आणि बस सुद्धा काय होते, ग्रो होते फ्रॉम डॉट टू अ वार्ट. वार्ट मीन्स चामकीळ. कशामध्ये रूपांतरित होते? चामकिळीमध्ये रूपांतरित होते. नाव हिअर आफ्टर द पोएट, दिस ऑल्सो वार्ट, वार्ट चामकीळ सुद्धा माणसाच्या चेहऱ्याला काय करतं? डिसफिगर करतं. नाव दिस बस कॅरिंग यात्रेकरू. पोएट मे बी सजेस्टिंग, कवी असंही कदाचित सुचवत असतील की समाज नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावर असे अंधश्रद्धाळू लोक हे एक वार्ट सारखे आहेत, एका चामकिळासारखे आहेत, असंही या म्हणजे त्या बसचं. आणि बसमध्ये आत काय आहेत तर यात्रेकरू आहेत, आणि बसला वार्ट म्हटलेलं आहे. तर हे सुद्धा इथं कवीला कदाचित सुचवायचं असेल. विथ अ थर्ड अँड बम्प द बस टेक्स अ पॉटहोल्स ॲज इट रॅटल्स पास द प्रीस्ट अँड पेंट्स हिज आयबॉल्स ब्लू. आता आवाज करत थर्ड बम्प रॅटल्स, म्हणजे आवाजावरून, शब्दाच्या उच्चारावरून त्या आवाजाचा प्रतिध्वनी, इको आपल्या मनामध्ये निर्माण झाल्यासारखा दिसतो. आणि मग ती गाडी ह्याच्यामध्ये येते. द बस गोज राऊंड इन सर्कल. बस आता एसटी स्टँड पूर्वीची कशी होती, अशी मोठा स्पेस असायचा, त्याच्यामध्ये अशी ती राऊंड जाते आणि इथं पार्क होते. ओके. स्टॉप्स इनसाइड द बस स्टेशन स्टँड. इथं बस स्टेशन स्टँड आहे, तर इथं प्लॅटफॉर्म नंबरवरती थांबते. परिंग सॉफ्टली इन फ्रंट ऑफ द प्रीस्ट. आता इथं जो प्रीस्ट होता त्याच्या समोर परिंग करत थांबते. आता पर इज अ साऊंड मेड बाय कॅट. मीन्स द बस इज, द साऊंड ऑफ बस इज साऊंड ऑफ कॅट. In that sense, the bus becomes cat. And what does cat do? आणि मग कॅट काय करतो तर कॅट उंदराला पकडतो आणि दोन दातामध्ये धरून त्याला खायला जातो, त्याला खायला घेऊन जातो. नाव दॅट बस इज कम्पेअर्ड टू द कॅट होल्डिंग हिज फूड इन द टीथ. So here exploitative nature of the priest community is intensely criticized. म्हणजे मांजरानं धरलेल्या त्या शिकारीला तोंडात धरून जसं तो खायला निवांत ठिकाणी निघून जातो, तसा हा प्रीस्ट पुरणपोळी या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अपेक्षित करतो आणि त्या खाण्यासाठी निघून जात असतो. अशा प्रकारची एक असा अर्थ असणारी ही एक कविता आहे. आता या कवितेवरचे जे प्रश्न आहेत ते बघा. व्हॉट इज द प्रीस्ट वेटिंग फॉर. प्रीस्ट कशाची वाट बघत आहे. प्रीस्ट इज वेटिंग फॉर बस अँड पिलग्रिम्स. ओके. व्हॉट फॅमिलियर जेस्चर डज द सन मेक टू द प्रीस्ट.
So he pats his cheek like barber. नाव्यासारखा तो त्याच्या चेहऱ्यावर पॅटिंग करतो. What is the betel nut in the priest's mouth compared to mantra? What begins to grow like a wart upon the priest's bus? What sound does the bus make? Rattling, thud, bump. But rattling noise is very much important. How is the bus personified when it stops in front of? It is personified as a cat. What emotions does the priest primarily exhibit while waiting for the priest? What emotions that he is expecting that the pilgrims will come and bring Puran Poli with them. What literary device is predominantly used to describe the bus arrival in the poem? Personification. Personification हे बसचं अरायवल वर्णन करत असताना वापरलेला आहे. Now fill in the blanks. The priest wonders if there will be Puran Poli. The priest compares the eventlessness of the road to the fortune line on a dead man's palm. Okay. Then the son pats the priest's cheek familiarly like the village barber. The bus is personified as a cat green. The priest offers heel and ... on the haunch. Heel and haunch. Under his lazy lizard stare, the bus begins to grow slowly like a wart. आता दुसरे हे कॉम्प्रिहेन्शन प्रश्न आहेत. Describe the significance of priests waiting for the bus in the poem. म्हणजे कवीचा त्या याच्यामधला वाट बघण्याचा सिग्निफिकन्स कवीला काय. तर या म्हणजे मराठीमध्ये याचं उत्तर सांगायचं म्हटलं तर कवी हा उपरोधात्मक यात्रांच्या ठिकाणी असलेल्या यात्रेकरूंचा आणि यात्रेकरू आणखीन तिथं असणारे पुजारी यांच्या ॲटिट्यूडवर किंवा प्रेसच्या पुजाऱ्याच्या बद्दल या गोष्टीमध्ये बोलतो. आणि हे बोलत असताना तो पुजाराचं व्यक्तिमत्व त्याच्यामधून सांगतो. आणि तो पुजारी हा ॲक्च्युअली देवाची सेवा करण्यासाठी त्याची नियुक्ती झालेली असते, परंतु तो यात्रेकरूंची वाट बघून आपल्याला आज काय मिळतंय का या अपेक्षेत असतो, असं वर्णन कवीनं सुरुवातीला केलेलं आहे. डिस्कस द सिम्बॉलिक सिग्निफिकन्स ऑफ द बस इन द पोएम. हा सिम्बॉलिक सिग्निफिकन्स म्हणजे की बसचं पर्सॉनिफिकेशन, बस हे सिम्बॉल या कवितेमध्ये प्रकर्षानं कवीनं पुजाऱ्यांच्यावर टीका करण्यासाठी वापरलेलं आहे. इट इज यूज्ड टू क्रिटिसाइज द प्रीस्ट कम्युनिटी अँड द priest is compared to the cat and cat is personified in the bus. So this device is used to intensify the irony. हा जो विरोधाभास आहे तो विरोधाभास इंटेन्सिफाय करण्यासाठी हे सिम्बॉल वापरलेलं आहे. बघा सिम्बॉल प्रतीक कसं वापरलेलं आहे की प्रीस्टची तुलना कॅटशी केलेली आहे आणि कॅटचं पर्सॉनिफिकेशन बसमध्ये केलेलं आहे. आणि शेवटी प्रीस्ट हा पुजाऱ्याला तोंडामध्ये यात्रेकरूंना घेऊन स्वतःच्या समाधानासाठी स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी घेऊन निघालेलं आहे असं चित्र कवी व्यक्त करतो. आणि याच्यामधून तो विरोधाभास प्रकटपणे अगदी स्ट्रॉंगली व्यक्त होतो. हाऊ डज द पोएट यूज इमेजरी टू डिपिक्ट द प्रीस्ट वेटिंग एक्सपिरियन्स. इमेजरी कशी वापरतो. पहिल्यांदा टाईम, सन इज टाईम, दॅन रोड, ह्या दोन इमेजेस वापरलेले आहेत. आणि रोडची तुलना विथ द लाईन ऑन डेड मॅन्स पाम अशी केलेली आहे. म्हणजे ही सगळी सिम्बॉल्स कवीनं वापरलेली आहेत. प्रीस्टचा वेटिंग एक्सपिरियन्स, त्याची अँझायटी वर्णन करण्यासाठी या गोष्टीचा वापर केलेला आहे. हाऊ डज द प्रीस्ट फील अबाउट द डिले ऑफ द बस. ही फील्स अँक्सियस
because he was waiting and he didn't know about the time, and when the time comes he feels that there are problems. Probably it might have got punctured. Describe the irony in the poem. आपण चर्चा करत असताना या गोष्टीवर आपण बऱ्यापैकी चर्चा केलेली आहे. तसंच थीम ऑफ द पोएम द प्रीस्ट ही आपण चर्चा करत असताना जे मुद्दे सांगितले ते मुद्दे तुम्ही प्रामाणिकपणे लक्षात ठेवले तर ही गोष्ट होते. डिस्कस द इमॅजरी यूज्ड टू डिपिक्ट द प्रीस्ट स्टेट ऑफ माइंड ॲज ही वेट्स फॉर द बस. म्हणजे सन टाईम व्यक्त करण्यासाठी, त्यानंतर बिटलनट वेळ घालवण्यासाठी, टाईम पास करण्यासाठी, त्यानंतर लाईन रोड ॲज ए लाईन ऑन द डेड मॅन्स पाम. आता ह्या प्रत्येक ॲक्शनमधून त्याची अँग्झायटी दिसते, आणि ही अँग्झायटी ही देवाची सेवा करण्यासाठी नाही तर भौतिक सेवा करण्यासाठी आहे. ही स्पिरिच्युअल नाही तर मटेरियल आहे. आणि हे असल्यामुळं हे प्रेझेंटेशन हे आयरॉनिक प्रेझेंटेशन आहे. अशी ही एवढं या प्रश्नाचं उत्तर याच्यामध्ये लिहायला पाहिजे. अनालिज द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ द बस इन द प्रीस्ट. याचंही मी कविता संपवता याच्यावरही चर्चा केलेली आहे. तिथं तुम्ही पुन्हा तो भाग ऐकून याचं उत्तर प्रोड्यूस करू शकता. गिव सिनोनिम्स अँड अँटिसिपेट. अँटिसिपेट मीन्स एखादी गोष्ट अगोदर आपण घडणार हे अगोदर फोरटेल म्हणजे अँटिसिपेट. मंडेन मीन्स मटेरियल भौतिक, हे भाकीत आणि भौतिक. जेस्चर मीन्स फेशियल एक्सप्रेशन. हावभाव. त्यानंतर रुटीन रेग्युलर वर्क. त्यानंतर गिव अँटोनियम स्टॅटिक डायनॅमिक. कॉमनप्लेस एक्स्ट्राऑर्डिनरी. स्टॅटिकचं सांगितलेलं आहे. स्टॅग्नंट फ्लोविंग. स्टॅग्नंट म्हणजे एकाच ठिकाणी राहिलेला. आता ग्रीनिंग म्हणजे आपल्याला याचं हे ING लावल्यावर त्याचं ॲडजेक्टिव्ह होतं. ग्रीनिंग. ॲडव्हर्ब ग्रीनिंगली. स्टेशन. It is green, not only green is also verb. Greening, greeningly. Station, noun station. याचं नाउन ही स्टेशनच आहे. आणि स्टेशन म्हणजे एखाद्या स्टेशनला जाणे किंवा एखाद्या ठिकाणी वस्तू. स्टेशन. So now there won't be this. Okay, you can complete it. Now there are match the following. Probably in our examination साधारणपणे आपल्या परीक्षेमध्ये match the columns असा प्रश्न येण्याची शक्यता आहे, कारण का या प्रत्येक युनिटच्या शेवटी असा एक भाग दिलेला आहे. तेव्हा हे तिन्ही धडे आपल्याला असलेल्या संपूर्ण पुस्तकातले संपूर्ण चॅप्टर आपण इथं पूर्ण केलेले आहेत. हे तुम्ही वारंवार बघा आणि बघून तुम्हाला इंग्रजी पेपर चांगला जाईल. पेपरला शुभेच्छा आणि धन्यवाद.